शरीर आहे आपलं, माणसाचं शरीर आहे पूर्ण अशा पद्धतीने. बॉडी पार्ट्स दिसतात तुम्हाला. हे डोकं आहे, हा खांदा आहे, अशा पद्धतीने चेस्ट आहे. अशा पद्धतीने एक 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 अवयव आपल्या समोर येताना आपल्याला दिसत. सगळं स्केलेटन दिसतंय माणसाचं. याला असं मोठं करून पण आपण पाहू शकतो. हा माणसाचा चेहऱ्याची रचना आहे. त्यानंतर हाडांची रचना जर पाहिली आपण, आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारची ही हाड आहे. हा सगळा चेहऱ्याचा मुखवटा असतो, ही छाती असते, पोटाचा भाग असतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली पचन संस्था, ही भाग, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपलं पोट आहे, हे लिव्हर असतं आपलं हे. त्याच्यानंतर हे आतड्याचे भाग आहे, हे लिव्हर असतं. अशा पद्धतीचे हे आपल्या शरीरामधली संपूर्ण रचना आपल्याला याच्या माध्यमाने दिसून येत असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे सगळं शरीरातल्या रचना हे आपल्या इथं असं हृदयात चालतं का, हे 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 हा पार्ट असतो हृदय आपलं सगळं. त्याची संपूर्ण शरीराची रचना आपल्याला याच्या माध्यमातून पाहायला समजून येत असते. आहे का नाही? यातून आपल्याला हे शरीर समजून यायला लागतं. अशा पद्धतीनं पूर्ण माणसाचं शरीर आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये हे सगळे बॉडी पार्ट्स वगैरे आपण शिकले. ठीक आहे.